ಬೀದರ್ ಆಚಾರ್ಯರ ಪಾದುಕಾ ದರ್ಶನ ಫೆಬ್ರವರಿ 26ರಂದು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಚಿಟಗುಪ್ಪ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ದಕ್ಷಿಣ ಪೀಠ ನಾಣಿಜಧಾಮ ಪೀಠದ ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಪಾದುಕಾ ದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಫೆಬ್ರವರಿ 26ಕ್ಕೆ ಬೆಳಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಕುಂಬಿವಾಡ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರದಿಂದ ಸುಭಾಷ್ ಚೌಕ್, ಬಸವೇಶ್ವರ ಚೌಕ್, ಗಾಂಧಿ ವೃತ್ತದಿಂದ ಭವಾನಿ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಮೆರವಣಿಗೆ ನಂತರ ಶ್ರೀಗಳ ಪಾದುಕೆ ದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಶ್ರೀಗಳು ಸಾಧಕ ಪುರುಷರಾಗಿದ್ದು ನೀವು ಬಾಳಿರಿ, ಇತರರಿಗೂ ಬಾಳಲು ಬಿಡಿ ಎಂಬ ಸಂದೇಶದೊಂದಿಗೆ ಸಮಾಜ ಪರಿವರ್ತನೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀಗಳು ಮೂಢನಂಬಿಕೆಯನ್ನ ಹೋಗಲಾಡಿಸುತ್ತಾ ವೈಜ್ಞಾನಿಕ ತಳಹದಿಯ ಮೇಲೆ ಬೋಧನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಭಕ್ತರ ಮನಸ್ಸನ್ನು ಭಕ್ತಿಯ ಕಡೆಗೆ ಕರೆದೊಯ್ಯುತ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯರ ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಅಭಿಮಾನಿಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಶ್ರೀಗಳ ಪಾದಕ್ಕೆ ದರ್ಶನದ ಲಾಭವನ್ನ ಪಡೆದುಕೊಂಡು ಪುನೀತರಾಗಬೇಕೆಂದು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಮೇಲ್ವಿಚಾರಕರಾದ ವಿಠಲ್ ಮೂಳೆ ಮತ್ತು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀಪಾದ್ ಕಪ್ಪಿಕೆ ತಿಳಿಸಿದರು. वरदी श्रीमंतराव इंचुरे, न्यूज 25 बीदर. हा पादुका दर्शन सोहळा चे नियोजन पुढील प्रमाणे असणार आहे. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचं शुभागमन चिटगुप्पा शहरामध्ये होईल आणि चिटगुप्पा शहरामधील मारुती मंदिरापासून त्या ठिकाणी जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांची भव्य मिरवणूक आपण काढणार आहोत. या मिरवणुकीनंतर ज्या वेळेस जगद्गुरु श्रींच्या पादुकांचं मंडपामध्ये आगमन होईल त्या ठिकाणी यथोचित असं स्वागत पूजा होईल. त्यानंतर या कार्यक्रमाच्या दृष्टीने म्हणजे संत कशासाठी येतात, संत हे जगाच्या कल्याणासाठी रंजल्या गांजल्यांच्या उन्नतीसाठी संतांचा अवतार होत असतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून संप्रदायाच्या वतीने एक सामाजिक उपक्रम आपण आयोजित करत असतो. या सामाजिक उपक्रमामध्ये आपण चिटगुप्पा शहरातील 7 गरीब महिलांना आपण शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत. ह्या सामाजिक उपक्रमानंतर नाणीजवरून आलेले जे वेदोक्त मंत्रोच्चारामध्ये गुरुजी गुरुपूजन करतील. गुरुपूजनानंतर त्या ठिकाणी पादुका आरती सोहळा होईल. आरती सोहळ्यानंतर नाणीजून आलेल्या प्रवचनकारांचं प्रवचन, गुरूंचा महिमा ते आपल्या प्रवचनामधून मांडतील. प्रवचनानंतर त्या ठिकाणी त्याच कार्यक्रमामध्ये जे नवीन भक्तगण येतील त्यांना उपासक दीक्षाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर आलेल्या सर्वांना जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचं दर्शन होईल. दर्शन झाल्यानंतर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होईल आणि पुष्पवृष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांना जिल्हा सेवा समितीच्या वतीने महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. तरी मी बिदर जिल्ह्याचा निरीक्षक या नात्याने आपल्या सर्वांना आवाहन करतो, या आध्यात्मिक सोहळ्यामध्ये आपण सहकुटुंब, सहपरिवार, आप्तेष्ट, मित्रमंडळी घेऊन आपण अवश्य या कार्यक्रमात यावं हीच आपल्याला आग्रहाची विनंती. जय सियाराम.